सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला आणि भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जाणारा हरिश्चंद्रगड. हा गड पाहण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे लाखो हस्ते आहेत. पण याच गडाच्या पायथ्याशी इतिहासाचं आणि शिल्पकलेचं एक अद्भुत लावण्य दडलंय. नाव त्याचं खिरेश्वरचा नागेश्वर. पिंपळगाव जोगा धरणाच्या विस्थापित पाण्यातून आकाराला आलेलं हे खिरेश्वर गाव आणि याच गावाच्या वेशीवर आहे कदंब शैलीतील प्राचीन भगवान शंकराचं नागेश्वर मंदिर. असं म्हटलं जातं की शिलाहार राजा झंज याने महाराष्ट्रातील 12 प्रमुख नद्यांच्या उगमस्थानी 12 मंदिरं बांधली. त्यातीलच एक अनमोल रत्न म्हणजे नागेश्वरचं मंदिर. कुठलंही प्राचीन मंदिर पाहण्यापूर्वी त्याचा इतिहास जर समजला तर ती मंदिरं आणखीनच सुंदर वाटू लागतात. सभामंडप, अंतराळ कक्ष आणि गाभारा अशी रचना असणाऱ्या ह्या मंदिराचा सभामंडप मात्र काळाच्या ओघात कधीच नष्ट झाला. नंदीचं दर्शन घेऊन आत गेलो की हे दगडी सोनं आपलं रूप दाखवतं. मंदिर बाहेरून जरी साधं वाटत असलं तरी मंदिराच्या आत आल्यानंतर मंदिराची स्थापत्यशैली आणि ती मूर्तिकाम आपल्याला समजून घेता येते. विष्णू शेषनागावर बसलेले असून त्यांच्यासोबत माता लक्ष्मी आणि शंकर आणि ब्रह्मा उभे आहेत. हे शिल्पकृती अत्यंत दुर्मिळ मानली जाते. अजून एक वैशिष्ट्य आहे. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 16 शिल्पपट छतावर कोरलेलं असं मंदिर महाराष्ट्रात दुर्मिळच. नंदीवर आरूढ झालेले शिव पार्वती, मयूरस्वार स्कंद षष्ठी, मगरीवर स्वार झालेले मदनरथी, मूषक स्वार गणेश अशा तब्बल 16 देवदेवतांच्या स्वाऱ्या एकत्र बघताना आपण स्वर्गलोकी दरबारातच असल्याचा भास होतो. हे सगळं बघतच आपण आतील गाभाऱ्यातील शिवपिंडीवर मनोभावे माथा टेकवायचा. मंदिराचा बाहेरील भाग मात्र अलंकारित किंवा कलाकुसरीत केलेला नाही, पण तरीही मंदिराच्या पाठीमागे अत्यंत रेखीव आणि दुर्मिळ शिल्प आपलं लक्ष वेधतं. वरती आपल्याला नटराजाची मूर्ती दिसते, पण तुम्ही नीट बारकाईने पाहिलं तर त्यामध्ये ब्रह्मा आणि विष्णू चक्क मृदुंग आणि वीणा वाजवताना दिसतात. खरंच किती दुर्मिळ आहे ना हे मंदिर. पण काळ मोठा निष्ठुर असतो. एवढं सुंदर आणि देखणं हे दगडी शिल्प आता काळाच्या ओघात मान टाकायला लागले. शेकडो वर्ष आपलं अस्तित्व टिकवणाऱ्या या प्राचीन ठेव्याला सुरक्षितेचं कवच देण्याची वेळ आली आहे. दगडातलं हे अनोखं शिल्प बघितल्यावर माझ्या मनात काव्यानं द्वंद केला. सह्याद्रीच्या खुशीत खिरेश्वर ग्रामी नागेश्वर उभा जणू शांत शिवनाम. द्वारपट्टीवरील तो शेषशाही हरी, अंतरात नर्तन देवगणांची स्वारी. हे पुरातन शिवलया तुझे महत्व महान, हे पुरातन शिवलया तुझे महत्व महान. तू केवळ नाहीस मंदिर, भक्ती आणि शक्तीचं तूच उगम, तूच उगम, तूच उगम, तूच उगम.